स्वागत आहे मित्रांनो नवीन ब्लॉग मध्ये। गुड मॉर्निंग। पहिला तर आज सेमच दिवस आहे ज्या दिवशी मी ब्लॉग अपलोड करतोय। तर झालंय असं की रात्रभर मला झोप आली नाहीये। मला सवय आहे, मी जेव्हापासून काम करायला चालू केलंय म्हणजे समजा 7-8 वर्ष अगोदरपासून, तेव्हापासून मी जे करतोय ते नाईट शिफ्टच करतोय। मी कधी नाईट शिफ्ट वरून कधी मुश्किलनी कधी या पूर्ण मी खरं बोलतो या पूर्ण 7-8 वर्षामध्ये मी करून एखाद हफ्ता किंवा एखाद 2 हफ्ता डे शिफ्ट केली असेल पूर्ण 7-8 वर्षात। त्यामुळे नुकसान असं झालंय की मला रात्रीची झोपच लागत नाही। आता 1 हफ्त्याच्या वर झालं की मी घरीच आहे, म्हणजे जॉब सोडून मला 1 हफ्ता झाला। तर त्याच्यानंतर पासून मी झोपायचा प्रयत्न करतोय। रात्रीचा मला झोपच येत नाही जबरदस्ती। आज तर मी खूप प्रयत्न केला पण झोपच नाही येते। आता सकाळी उठून मी म्हटलं आज झोपायचं नाहीच आहे काय पण करून। 6, 6:30, 7 वाजले की मला झोप येते आणि मग डायरेक्ट दुपारी मी 3-4 वाजता उठतो। त्यांनी फार म्हणजे नाही का प्रोडक्टिव्हिटी काय करायला भेटतच नाहीये मला। पूर्ण दिवस तर झोपण्यातच निघून जातोय। तरी पण संध्याकाळचं मग परत भागाचं जेवण वगैरे हे ते घरातली कामं ते करण्यामध्ये मग परत संध्याकाळ गेली, मग रात्री करणार काय? लाईट बंद करावी लागते, भागाला झोपायचं असतं, पूजाला झोपायचं असतं, तेव्हा काही करण्यासाठी काही वेळच भेटत नाही। जॉब सोडण्यासाठी हा पण एक रिझन होता की मला आता रात्रीची झोप हवी। जसं मी अगोदरच्या पण एका व्हिडिओ मध्ये बोललोय, जर कोणी नाईट शिफ्ट करत असेल किंवा व्हिडिओ बघणाऱ्यांच्या घरात कोणीही नाईट शिफ्ट करत असेल तर त्यांना माहिती असेल ही गोष्ट की यार एक वेळ येतो की त्यानंतर असं वाटतं नको नाईट शिफ्ट। एक पर्टिक्युलर एज असते ना, म्हणजे 19 ते 20 पकडा ते 25 ते 26 या एज मध्ये ठीक यार कॉलेज वगैरे सुटल्यानंतर नाईट शिफ्ट करायला त्याच्यामध्ये काय हरकत नाही, म्हणजे चालून घेतो आपण, एक झोप मोड करून वगैरे आपण करू शकतो। पण त्याच्यानंतर असं वाटायला लागतं मित्रांनो, खरं पर्सनली सांगतो की नाईट शिफ्ट नकोशी वाटते। आता असं नव्हतं की माझ्या या कंपनीमध्ये नाईट शिफ्टच होती, इथे डे शिफ्ट पण अवेलेबल होती, पण मला इतकी सवय लागली नाईट शिफ्ट करण्याची। त्याच्या अगोदर पण मी 5-6 वर्ष दुसऱ्या कंपनीमध्ये काम केलंय। नाईट शिफ्टची इतकी बेकार सवय लागली की मला नाईट शिफ्ट एकदम अट्रॅक्टिव्ह वाटायची पहिल्यापासून। असं वाटायचं यार नाईट शिफ्ट म्हणजे काय भारी, एकदम दुनिया सगळी झोपलेली असते तेव्हा मी काम करतो, तेव्हा मी जागा आहे। पण नंतर समजायला लागलं अरे बाबा तू स्वतःसोबतच चुकीचं करतोय। आणि ते नाही, बाहेर गावचे म्हणजे मोस्टली US वगैरे साईडचे लोक जेव्हा जागे असतात तेव्हा इकडे नाईट शिफ्ट मध्ये कोणतरी काम करायला पाहिजे, त्यांचे कॉल अटेंड करायला किंवा त्यांच्या ईमेलवर क्वेरी सॉल्व्ह करायला किंवा त्यांना काही प्रमोशन करायला, त्यासाठी इंडियामध्ये नाईट शिफ्ट चालू आहे। नाईट शिफ्ट मध्ये नाईट शिफ्ट अलाउन्स असतो, सॅलरी चांगली असते, पॅकेज म्हणजे इतर डे शिफ्ट पेक्षा। पण तरी यार असं वाटतं यार, पण तरी हेल्थ इम्पॉर्टंट आहे, कारण की नंतर जाऊन पैसे काहीच कामी येत नाही, फक्त आणि फक्त हेल्थ इम्पॉर्टंट असते। नाईट शिफ्टचा जॉब वगैरे स्टार्ट केलाय कोणी जस्ट आताच, तर सिरियसली जास्त करून प्रिफर करा डे शिफ्ट मध्ये शिफ्ट करायला किंवा ऍटलीस्ट इव्हनिंग शिफ्ट किंवा ऍटलीस्ट 4 ते 1, जेणेकरून तुम्ही 2 वाजता तरी झोपाल ना रात्रीचा। सकाळी 7-8 पर्यंत जरी 5-6 तास झोपला तरी झोप होईल। कारण की माझं असं आता झालंय की यार झोपच येत नाहीये, म्हणून आज मी ठरवलंय 6-7 वाजू दे की 8 वाजू दे 9 वाजू दे पूर्ण दिवस जाऊ दे, मी झोपणारच नाहीये। मी काहीही करत राहील पण मी झोपणार नाही। मी झोपणार कधी? डायरेक्ट उद्या रात्री 10च्या नंतर, म्हणजे आजच रात्री 10च्या नंतर। कारण की बस झालं, आता मी गेले 1 हफ्ता झालं मी घरीच आहे, पण घरी असून पण काहीच उपयोग नाही। माझं तेच रुटीन चालू आहे की दुपारी उठायचं, संध्याकाळ थोडीशी धावपळ करायची कामाची, जॉबला जायचं, सकाळी यायचं आणि झोपायचं। आता मी जॉबला नाही जाते, घरी आहे। आय नो मला थोडासा वेळ लागेल या सवयीला शिफ्ट करण्यापासून, पण तरी असं वाटतं लवकरात लवकर व्हावं यार, कारण की झोप नाही भेटत ना, मग पूर्ण दिवस पण मग असं थोडंसं चिडचिड होते, काहीतरी इनकम्प्लीट वाटतं, डोळे एकदम रिफ्रेशिंग नसतात, फटीग वाढतं बॉडी मधलं जास्त। आपण जितक्या लेवलला विचार करू शकतो ते थोडंसं कमी होतं। तर येस, रात्रीची झोप हवी मित्रांनो, काय पण करून। भले ती रात्रीची झोप 4-5 तासाची का असे ना, खूप वाटते कम्पेअर्ड टू दिवसभर। जर तुम्ही 7-8-10 तास जरी झोपलात, सकाळचे 10-8-9 वाजता ते दुपारी 3-4 वाजेपर्यंत, तरी त्या झोपेचा काही उपयोग नाहीये, काहीच नसती। झोप फक्त डोळे बंद करून परत उघडण्यापुरती आहे, बाकीच्या झोपेचा सिरियसली काही उपयोग नाही। राहिला प्रश्न माझा जॉब सोडण्याचा, तर जॉब तर मी ह्याच्यासाठी सोडलेला कारण की मला आता नाईट शिफ्ट नको। ऑफकोर्स मला जॉब मधून डे शिफ्ट पण म्हणजे डे शिफ्टचा पण प्रिफरन्स दिलेला, बट थोडंसं मला शिफ्ट करायचंय। जसं की म्हणजे असं झालेलं ना की ऑफिसला जातोय, जॉब करतोय, म्हणूनच माझं घर चालतंय।
तर मला ती मेंटॅलिटी बदलायची, मला स्वतःच्या क्रेडिटवरती, स्वतःच्या क्रेडिबिलिटीवरती आणि स्वतः काहीतरी करून आहे ना माझं घर चालवायचं आहे आणि स्वतः काहीतरी करून मला माझा घरातल्या सगळ्या गोष्टी हँडल करायच्या. तर आता ऑफिसमध्ये जाऊन कोणाच्या अंडर काम करून सुट्टी पाहिजे तर कोणाला रिक्वेस्ट करून की मला सुट्टी पाहिजे, मला वेळ द्या, मला आता त्या सगळ्या ट्रॅकवरून हटून ना फ्रेंड सिरियसली स्वतःचं काहीतरी चालू करायचं. ऑफकोर्स व्हिडिओज वरती तर मी फोकस करणार आहे, तुम्हाला दिसत पण असेल आजकाल डेली ब्लॉग्स येतात, एका दिवसाचा गॅप झालाय मध्ये, परत शॉर्ट्स पण चालू होतील, इंस्टाग्राम पण चालू करेल, सगळं चालू करेल. आय नो मला कॉन्फिडन्स आहे स्वतःवरती की मी हे सगळं बूस्टअप करू शकतो, म्हणून मी हा स्टेप घेतलाय. नाहीतर ही स्टेप घेणं अशा टायमाला की जेव्हा माझ्याकडे एक बेबी आहे, वाईफ आहे, मी आहे, या टायमाला मी जर जॉब सोडून जर काहीतरी रिस्क घ्यायचा प्रयत्न करतोय म्हणजे मी काहीतरी खरंच खूप स्ट्रॉंग विचार करून हा पाऊल घेतला असेल, एवढं तरी प्लीज समजा. आता मला माहिती आहे बरेच जण बोलतील की यार हा आत्ता पाऊल नव्हती घ्यायची गरज, पण मला माहिती आहे फ्रेंड्स मी काय गोष्टी थ्रू जातोय. रात्री काम करणं, दिवसा येऊन झोपायचा प्रयत्न करणं, कारण की बाळाला पण 12-1 वाजेपर्यंत झोप जायची त्याची पण, बाळाची पण, आणि मला माझी झोप 2-3 तासाची 3-4 तासाची करून मधून उठावं लागायचं. त्यानंतर मग परत तोटकी मोठी झोप, त्यामुळे माझ्यामुळे बाळाचा पण त्रास की त्याला पण खाण्यापिण्याचे वांदे, म्हणजे मी झोपल्यामुळे त्याला कधी फीड करायला 2-3 तास पुढे पाठी व्हायचे. त्यापेक्षा मी प्रिफर केल्यावर आता जॉब सोडतो, घरी राहून काहीतरी करतो. दुसरीकडून पण ऑफर आहे, त्यांच्याशी बोलणं चालू आहे, नेगोशिएशन चालू आहे. एकदा नेगोशिएशन फिक्स झालं, मनासारखी सॅलरी भेटली तर ठीक, नाही तर माझा मेन फोकस काहीतरी बिझनेस, नाही तर माझा पूर्ण प्रयत्न हाच असणार आहे की सोशल मीडियावरती कंटेंट क्रिएट करून इन्कम सोर्स तयार करू, आणि त्याच्यावरती मी ठाम आहे. कारण की ही ती गोष्ट आहे ज्यासाठी मी पूर्ण माझ्या दिवसातले 24 तास पण देऊ शकतो. रात्रीची झोप ऍटलिस्ट 3-4 तास घेऊन, म्हणजे असं नाही की ह्याच्यासाठी मी रात्रीची झोप मोडेल, ह्याच्यासाठी तर झोप फार इम्पॉर्टंट आहे. कारण की जितकं फ्रेश राहू, जितकी झोप झालेली असेल, जितकं फ्रेश माइंडेड राहू, तितकं आपलं डोकं व्यवस्थित काम करू शकेल आणि तितका मी माझा बेस्ट देऊ शकेल या गोष्टीमध्ये. नाहीतर कुणाला बघायला आवडणार एखादा झोपलेल्याचा चेहरा, मी झोप येते आणि मी काहीतरी सांगतोय, मी काहीतरी करतोय व्हिडिओमध्ये, कोणालाच नाही राईट. तर जितका प्लेझेंट राहील या गोष्टीमध्ये तितकं चांगलं आहे, बघणाऱ्यांना पण तितकीच मजा येईल. खूप झालं या गोष्टीवरती बोलणं, मी पूर्ण आता राऊंड मारलाय, मी वॉक केलंय, आता मी रनिंग पण चालू करणार आहे थोड्या दिवसांमध्ये, म्हणजे जस्ट थोडंसं जॉगिंग चालू करणार आहे. वेट पुट ऑन झालंय थोडंसं, तर थोडंसं पोट पण कमी करायचंय, थोडंसं फिटनेस कडे लक्ष द्यायचंय. अगोदर मी कॉलेजमध्ये असताना फ्रेंड्स बॉक्सिंग मध्ये होतो, म्हणजे बॉक्सिंग प्रॅक्टिस असायची, प्रॉपर एक्सरसाइज वगैरे व्हायची त्याच्यामध्ये, पण ते पण सुटलंय. सांगायचं राहून गेलं, मी बिल्डिंगच्या समोरच आपल्या इथे मेट्रोचं स्टेशन आहे, म्हणजे बिल्डिंगच्या समोरच आपल्या हा पाथ आहे पूर्ण, जिथे सगळे लोक वॉक करतात. ऍक्च्युली मी अगोदरच्या पण ब्लॉग्स मध्ये दाखवले, पण आता जरा व्यवस्थित दाखवतो. आणि मी ऍक्च्युली 4:30 वाजल्यापासून वाट बघत होतो खालती येऊन हा ब्लॉग शूट करायचा, पण उजेडच नव्हता. आता थंडीचे रात्र चालू आहे, म्हणजे थंडीचे दिवस चालू आहेत, तर उजेड व्हायला किती टाइम लागतो. आता पण किती वाजले, ऍक्च्युली 6:45 वाजले तेव्हा जाऊन उजेड झाला, तेव्हा जाऊन मी खाली आलो. आता 7:06 झालेत, तर फार उशिरा उजेड झाला. नाही तर असा पण टाइम होता की 6-6:30 वाजले की उजेड व्हायचा, 5:30लाच कधी कधी उजेड व्हायचा, पण आजकाल उजेड व्हायला टाइम लागतो. तर येस, आता वॉक करत करत जाईल. माझा भूक पण लागली आहे. आता रात्री मी भांडे वाजवत बसलो किंवा काय बनवत बसलो तर भाव्याची झोप मोड होईल. भाव्याची झोप मोड म्हणजे पूजाची झोप मोड, तिची झोप मोड म्हणजे मग त्यापेक्षा मग आता प्रिफर करतो मी तिथे ते दादा आहेत त्यांच्याकडे जाऊन गरम गरम ते वडापाव भजीपाव बनवतात सकाळी सकाळी. हेल्दी पण असतं कारण की ते घरगुती तेलामध्ये व्यवस्थित फ्राय बी करून देतात. चला तर जाऊ आपण त्यांच्याकडे, बघू काय बनवलंय. आय विश की त्यांनी भजीपाव बनवलेला असला पाहिजे, कारण की त्यांचे भजीपाव पटपट संपून जातात. तर बघू, भजीपाव असेल तर भजीपाव, नाही तर वडापाव, नाही तर दोन्ही पण, कारण की भूकच तितकी लागली. जस्ट मी 1 मिनिटासाठी बसलोय का, कारण की मला चांगला थंबनेल पाहिजे आपल्या व्हिडिओसाठी, ताकी तो अट्रॅक्टिव्ह वाटेल, तेव्हा जाऊन पुढे बघायला येतील आपली बरेचसे ऑडियन्स. म्हणून इथे जस्ट बसलोय ताकी मी असं प्रॉपर असं, किंवा जर एखाद पोस्ट देईल व्यवस्थित. आता साईडला जाता काय सांगू तुम्हाला, साईडला तिथे जाताना बस वगैरे दिसत असेल, बस जाते, BST बस जाते, रिक्षा जाते, सगळे बघतात माझ्याकडे मी काय करतो. बस स्टॉप मोकळा ह्या, पण जाऊ दे आता काय नाही, कारण की आता ह्यातच जर मला करिअर करायचं तर मग याच गोष्टीशी अजून करू काय. इनफॅक्ट यावर जितकं फोकस करू तितकं मला पण प्रॉपर क्रिएटिव्ह होता येईल. तर
2-3 पोजेस देऊन झालं. आता यातून जी बरोबर वाटेल त्याचा मी प्रॉपर थंबनेल ठेवलेला असेल. तर ठीक आहे, टाइम टू गो. जस्ट तुम्हाला दाखवतो. बसेस वगैरे थांबलेत. तर येता आता बघतात सगळे की काय करतोय हा. ठीक आहे, बघा लवकरच तुम्हाला युट्यूब वरती पण दिसेल. पण एक असतं हा फ्रेंड्स, खरं सांगतो, आता मी रील्स पण काढायचो, टिकटॉक पण काढायचो ना, तर त्याच्यामध्ये ना घरामध्ये एकटा राहून प्रॉपर एक्सप्रेशन देऊन व्हिडिओ काढणं काहीच लाज नाही वाटत. कारण की तो व्हिडिओ बरेच लोक बघतात, मिलियन पर्यंत व्ह्यूज जातात, खूप सारे लोक बघतात, अप्रिशिएट पण करतात, बरं वाटतं. पण तेच एक्सप्रेशन किंवा तसंच लिपसिंग करणं, या सगळ्या गोष्टी ना लोकांच्या पुढे किंवा कुणाच्याही पुढे करणं लय लाज वाटते. असं कुणासोबत होतं नक्की कळवा, जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. तर एक जस्ट शॉर्ट मध्ये तुम्हाला दाखवतो. साईडला बिल्डिंग दिसते, इथे पूजा कामाला राहते आणि ही बिल्डिंग इथे आम्ही राहतो. तर इतक्याच जवळ आहे पूजाला तिचं ऑफिस. आणि ते ह्याच्यासाठीच घेतलेलं कारण की पूजा एकदा प्रेग्नेंट होती, तर तिला ट्रॅव्हल करायला बरोबर नव्हतं वाटत जास्त, म्हणून मी डायरेक्ट ठेवून इथं म्हटलं बिल्डिंगच्या आसपास कुठेतरी घर असलं पाहिजे, घेऊन मग डायरेक्ट इथे शिफ्ट केलेलं. त्या सगळ्या प्रॉब्लेम पासून जे तिथे आता कोर्टात केस चालू आहे. नसेल तुम्हाला माहिती ती केस काय चालू आहे तर एकदा आपला प्रोफाईल चेक करा, किंवा या व्हिडिओच्या एंडिंगला मी ते विंडो टाकेलच, कोणता व्हिडिओ होता केस बद्दलचा, तुम्ही एकदा जाऊन बघू शकता इंटरेस्ट असेल तर. नाहीतर इट्स फाईन. बॅड लक आहे आज तर, कारण की त्यांचं दुकान बंद आहे. जाऊ दे, बॅड लक वगैरे असं काय नाही, बट तरी पण अपेक्षित होतं की यांचं दुकान उघडं असलं पाहिजे. नो प्रॉब्लेम. समोर पण एक दुकान आहे जिथे पण, तिथं तो तर कांदा भजी बनवतो सकाळी सकाळी. बघू असेल तर तिथे, नाहीतर मग गपचूप घरी जाऊन मॅगी बनवावी लागेल थोड्या वेळाने पूजा उठल्यावरती. रविश ऍटलीस्ट तो तरी उघडा असला पाहिजे. स्टॉल आहे तिकडचा, तिथे तो असतो वडापाव भजीपाववाला, लोटसच्या बाहेरच ही लोटस बिल्डिंग. तर आज तर तो पण नाहीये. बघू आता, अजून मला 1-2 ऑप्शन माहिती आहेत पण ते जरा लांब आहेत. स्कूटी काढून आता जाणं परत कंटाळा आलाय. घरी जातो गपचूप आणि थोडं पोटाला शांत करतो. भूक लय लागली आहे, मला नाही वाटत असं गप्प बसलं पाहिजे, काहीतरी जाऊन खायला पाहिजे. नाहीतर मग आता झोप यायला लागली मला, त्या झोपेत जर भूक लागली तर मग वेगळंच कॉम्बिनेशन बनतं काहीतरी. म्हणून ऍटलिस्ट मी फायनली डिसिजन घेऊन नाईट शिफ्ट साठी जो डिसिजन घेतलाय सोडायचा, तो ऍटलिस्ट लवकर तरी घेतला. नाही तर अजून जर माझं वय अजून, आता मी 28 वर्षाचा आहे, पुढे जाऊन 30, 32, 33 वर्षापर्यंत बेकार सवय लागली अशी नाईट शिफ्टची, खूप जास्त असर पडला असता. आता हे जे ऍक्च्युली माझ्या पाठचा रस्ता आहे जेवढा, तो सगळा खाऊ गल्ली टाईप आहे. म्हणजे सगळं दुकानं असतात खाण्यापिण्याचे, बट सगळे बंद आहे. आता टाइमच असं आहे की मी पण अशा टायमाला बाहेर आलो, त्यांच्याकडे पण काहीच बंदलं नाही अजूनपर्यंत. हे सगळं नाईट शिफ्टमुळे. ऑफकोर्स त्या नाईट शिफ्टमुळे माझं घर पण चाललंय इतक्या वेळ, 7-8 वर्ष. माझं स्वतःचं पण मला सगळं काय करता आलंय, त्याला ऑफकोर्स रिस्पेक्ट, कारण की त्यांनी मला अर्निंग झाली आहे बऱ्यापैकी. पण तरी पण ज्या सवया लागल्यात ना त्या ऍक्च्युली इंडियन टाइम टेबल अनुसार व्यवस्थित नाहीयेत, त्याला मिसमॅच होतात. त्यामुळे आता मला प्रॉब्लेम्स व्हायला लागलेत, बस झोपण्याचे आणि खाण्यापिण्याचे, बाकी काय नाही. आणि त्याच गोष्टींचा असर हेल्थ वरती पण पडतं. जो आता पडू द्यायचा नाही, म्हणून आता प्रॉपर वेळेवरती झोपायचंय. म्हणूनच आज दिवसभर ऍक्च्युली त्याच्यासाठी झोपायचं नाही, जागच राहायचंय. म्हणून त्यासाठी उद्याचा ब्लॉग नक्की बघा, जो मी आजचा दिवसभराचा शूट केलेला असेल, की मी आज कुठे बाहेर चाललोय किंवा आज काय काय करतोय, जेणेकरून मी झोपणार नाहीये. ठीक आहे, तर त्यासाठी पटपट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या फ्रेंड्स, अजूनपर्यंत केलं नसेल तर, कारण की बरेचसे इंटरेस्टिंग ब्लॉग्स येणार आहेत आपल्या चॅनलवरती. शॉर्ट्स पण मी खूप सारा विचार केलाय काय काय गोष्टींना घेऊन. तर जस्ट आय थिंक हे लोक थांबत नाही सकाळी सिग्नल असलं तरी. त्याच्या समोर बिंबिसार कॉलनी आहे, तर तिथे जाऊन बघणार आहे मी तिथे काय आहे का नाश्ता. आय होप सो ऍटलीस्ट तिथे तरी असेल, नसेल तर मग गपचूप सिरियसली घरी जावं लागेल किंवा अजून कुठेतरी शोधत बसावं लागेल. सिरियसली फ्रेंड्स बॅड लकच बोलावं लागेल, कारण की पूर्ण बिंबिसार पण बंद आहे, काहीच खायची प्यायची गोष्ट नाहीये. म्हणजे कोणताही फूड स्टॉल वगैरे लागला नाही अजून. मला वाटतं मीच वेळेच्या आत आलोय. काय करणार, भूक पण अशा टायमाला लागली की जेव्हा सगळे झोपेत असतील किंवा ऍटलिस्ट हे सगळे दुकानं वगैरे लावण्याच्या तयारीत तरी असतील, त्यांच्या घरी माल मसाला रेडी करत असतील. बट त्यांना काय माहिती, कोणतरी त्यांचा माल मसाला रेडी झाल्यावरती जे ते लोक जेवण देतात, जे ते पण काय पण फास्ट फूड बनवतात, त्या फास्ट फूडची वाट कोणतरी खूप आतुरतेने बघते आज.
ठीक आहे, बघू आता गपचूप घरी जाऊ आणि घरी जाऊन थोडंफार वेट करू पूजा उठण्याचा. पूजा एकदा उठली की मग थोडे भांडे हलवा करायला जमेल, म्हणजे आवाज झाला तरी काही प्रॉब्लेम होणार नाही. भाव्या जरी उठली तरी मग मी भाव्याला कोण कुठेतरी बाहेर जाईल, आणि कुठे जाईल ते उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला समजेलच. आता जस्ट एक शेवटची होप बाकी आहे, ती म्हणजे ही की समोर महानंदा डेअरी आहे. तर महानंदा डेअरीला लागूनच साईडला एक छोटासा ना ढाबा टाईप आहे, ढाबा पण आहे, ठेला टाईप बोलता येईल. तर तिकडे जर त्या माणसाने लावला असेल काहीही भजी किंवा काही, तर ते मी खाईल, नाही तर मग सिरियसली गपचूप घरी जावं लागेल. तर स्कूटी काढून मी बाहेर पण दुसरीकडे जाऊ शकतो, पाठी जोगेश्वरी मार्केटमध्ये, तिथे तो एक अण्णा इडली वगैरे विकतो. पण स्कूटी काढून तिथे जायला मला थोडासा आलाय कंटाळा, आणि की स्कूटी काढा परत जा परत या खाऊन पिऊन, इतका लांब नको जायला. म्हणून चालण्याच्या डिस्टन्स वरती जर काय जवळपास आहे ते मी शोधतो, आणि सगळं शोधून झालं काही भेटला नाही, तुम्हाला पण माहितीच आहे. बस आता एक क्लास चान्स आहे, बघू तिथे तरी भेटतंय का. अगोदर मला बऱ्यापैकी तो दिसलाय तो वाला माणूस कधी कधी चालू असलेला सकाळी, पण आज बॅड लक आहे, तर बॅड लकचा दिवस आहे आज, तर मला वाटतं तो पण आज बंद असेल. त्यांच्याकडे पण काहीच नाहीये, कारण की ह्यांनी जस्ट आत्ताशी उघडलंय, आणि उघडून ते जस्ट आता पाणी विधी भरून चहा बनवायला ठेवतात. राहून गेलंय. पण आता मला लक्षात तर नाही की जवळपास अजून काय दुसरं ऑप्शन आहे का. हो, इथे समोर लस्सी वगैरे भेटते महानंदाची, बट लस्सी पिऊन मला काय पोट नाही भरायचं सकाळी सकाळी. रात्री लस्सी पिऊन पोट भरणं तर वेगळी बात आहे, त्यांनी चांगली झोप तरी येईल, हे मी नक्की ट्राय करेल. लस्सीचे पाउचेस आणून ठेवेल यांच्याकडून नेक्स्ट टाइम पासून, आणि झोप येण्यासाठी ते जमेल तितके पिएल, ऍटलिस्ट ते लस्सी पिऊन जरा झोप तरी येईल. मग हा फ्रेंड्स, एक तर गोष्ट मी खरं सांगतो, जे काय होतं चांगल्यासाठी होतं, राईट. हे पाठी महानंदा, तर जे काय होतं चांगल्यासाठी होतं. आता मला जेवण भले भेटत नाही, भले मला भूक लागली, पण त्या जेवणाच्या शोधामध्ये मी ते तो टॉवर दिसत तिथून ते त्याच्या आतमध्ये त्याच्या बाहेर परत आता इथपर्यंत, आता इथून मी परत हब मॉल पर्यंत जाणार आहे, कारण की हब मॉलच्या पुढे पण एक माणूस उभा राहतो विकायला, तर बघू तो तरी उघडा असेल का. त्या सगळ्या शोधामध्ये ऍटलिस्ट माझं सकाळी आज चालणं झालंय, जे कित्येक दिवसापासून नाही झालंय. जे काय होतं चांगल्यासाठीच होतं. जर कोणती वाईट पण गोष्ट होत असेल तर आय एम शुअर की त्यात पण काही ना काहीतरी चांगलं लपलेलं असतं, बस आपल्याला शोधायची देरी असते. आता विश सो ऍटलिस्ट तो तरी उघडा असेल दुकानवाला सकाळी सकाळी, नसेल तर मग आपलं पूर्णपणे राहून जाईल. मग तर सिरियसली मला गपचूप घरी जाऊन पूजा उठण्याची वाट बघावी लागेल. उठण्याची वाट याच्यासाठीच मी मगापासून बोलतोय, कारण की मला नाही पाहिजे माझ्या कोणत्याही घरात आवाज होईल माझ्यामुळे, आणि त्यामुळे पूजाची झोप मोड होईल. कारण की तिची झोप मोड झाली की तिला पण पूर्ण दिवस परत जागा राहायचं. थोडासा चेंज ऑफ प्लॅन, मी तिकडे नाही जाते हब मॉलच्या इकडे, कारण की तिथे चालत जायला अजून 10-15 मिनिटं. तिकडे जर बंद असेल तर पुन्हा तेवढंच यायला रिटर्न, आणि मग ते जरा जास्तच वॉक होऊन जाईल. एवढं पण वॉक नाही करायचं, ते पण उपाशी पोटी. भूक नसती लागली ना तर नक्की तेवढं वॉक करायला मी तयार असतो. पण आता कसं आहे की सकाळी सकाळी थोडीशी पोटात भूक पण आहे, म्हणून मला जास्त चालवायचं नाहीये स्वतःला, नाहीतर मग ती भूक वाढत जाणार आहे. आणि भूक वाढली की पित्त वाढले की मग डोकेदुखी तर मग दिवसाची वाट, ती नाही करून घ्यायची. छान वाटत ना जरा, प्लस वरतून मेट्रो वगैरे जाते, त्याचं बघायला छान वाटतं. पण ह्याचा गाड्यांचा आवाज इतका होतो की पूर्ण घरात, पूर्ण बाईक असू द्या, ट्रक असू द्या, बस असू द्या, घरात धरून सगळा आवाज घरामध्ये. हायवे साईडला आपण राहतो त्यामुळे तसं आहे. जस्ट एक गोष्ट दाखवायची आहे, हे जे ऑफिस आहे एवढं सगळं, ह्याच्यात पुढे पण चांगलं ऑफिसेस आहे. तुम्हाला थोडंसं कारशेड टाईप वाटत असते थोडंसं भंगार, बट ह्याच्या पुढे चांगले ऑफिसेस आहेत. आणि हे काय माहिती मला, हा मी कधी आलो नाही, पण इथे पार्किंग लॉट होता आणि पुढे पण पार्किंग लॉट आहे. हे पूजा आणि माझं ते वालं ऑफिस जिथं आमची भेट झाली, नेस्को टेलिपरफॉर्मन्स, तर आता ते पण इथून शिफ्ट झालंय, म्हणून आमचं ऑफिस सुटलं नाही तर आम्ही आता पण इथेच काम करत असतो. तेव्हा असं वाटायचं आम्हाला, काश आपण इथेच कुठं ऑफिसच्या जवळपास राहत असतो तर बरं झालं असतं. पण तेव्हा लग्न नव्हतं झालं आमचं, आणि तेव्हा लग्न झालं असतं आणि जर इथेच ऑफिसमध्ये असतो तर एकदम भारी झालं असतं. कारण की ते ऑफिसमध्ये जास्त ओळख वगैरे झालेली, सिनियर झालेलं तिथे, तर तिथे ऑफकोर्स टाइम ऍडजस्ट करणं किंवा काही सगळं जमलं असतं. तिकडे जसं मगाशी म्हटलं मी तिथे नाही जाते, 7:45 वाजले ते, तर मला वाटतं बिल्डिंगच्या बाहेरचं पण असेल तर ऍटलिस्ट काहीतरी उघडलं असेल किंवा थोडं 5-10 मिनिटं खाली थांबेल मी, काही ना काहीतरी भेटेल.
आय होप की जो समोसावाला एक आहे तिथे तो उघडला पाहिजे. जस्ट फॉर इन्फॉर्मेशन, मागाशी मी त्या साईडच्या रोडनी चालत होतो, वॉक करत होतो. जेव्हा मी वॉक करायला आलेलो, व्हिडिओ स्टार्ट केलेला, जेव्हा मी ते सगळं बोलत होतो की नाईट शिफ्ट आहे, नाईट शिफ्ट आहे, चांगली असते नाईट शिफ्ट पण एका पर्टिक्युलर एज पर्यंत, हे सगळं. आता मी त्या साईडनी चालत होतो, आता मी त्याच्या या बाजूनी चालतोय. तर बघितलं तुम्ही, जस्ट जेवणाच्या शोधामध्ये पूर्ण असं गोल चक्कर मारून मी पूर्ण आहे. ह्याच्यामुळे माझं चालणं झालं आज, आणि हे मी डेली करणार आहे. चालणं नाही, मी जॉगिंग स्टार्ट करणार आहे. हे मला जस्ट मी असं रेकॉर्ड करायला चालू केलं, कारण की पाठचे दोन्ही पण पंटर माझ्या पाठी चालतात आहे. कारण की मी ट्रायपॉड लावलाय, ट्रायपॉडला मी फोन लावलाय आयफोन. तर पाठी वळून बघितलं, दोघांची पण नजर आयफोनवरती होते. आय एम नॉट शुअर की हे त्याच्यासाठीच असतील, पण एक थोडीशी मला भीती वाटते ना की यार आपला फोन पण आहे. सेफ्टीसाठी मी जस्ट हा वाला क्लिप मी शूट करतोय. इतर त्या दोघांच्या मनात काय असेल पण, तर त्यांना व्हिडिओमध्ये दिसल्यामुळे त्यांना थोडीशी भीती वाटेल की नको काय करायला. तर ते आता स्माइल देऊन गेले एक सिक्युरिटी गार्ड. हे असं असतं. मला पहिला जी लाज वाटायची लोकांमध्ये शूट करायला, बाहेर येऊन असं ब्लॉगिंग करायला, ते ब्लॉगिंग चालू केल्यानंतर समजतं की लोक अप्रिशिएट करतात, स्माइल देतात. आणि एक चांगली गोष्ट, एक गुड न्यूज आहे फ्रेंड्स, ती म्हणजे काय तुम्ही समजून गेला असाल जर तुम्हाला माहिती असेल मी आता सध्या कशाला फिरतो एवढं सगळं. जे मी म्हटलेलं की समोसावाला हा एक बिल्डिंगच्या खाली त्यांनी चालू केलं. बस आय विश इथं ना जिलेबी पाव नसेल त्याचा तयार झालं. सगळे भैया लोक येतात तिथे, म्हणजे डिसरिस्पेक्ट नाही करत आहे, बट सगळे जेवढे पण इथं मेट्रोचे कामगार आहेत सगळे याच्याकडे जिलेबी पाव खायला येतात. आता ते कसं टेस्ट लागते मला जाणून पण नाही घ्यायचे, आणि लकीली त्यांच्याकडे झालंय आहे. फायनली पॅटीस पण आहे, वडापाव पण आहे आणि समोसा पण आहे. तर एक समोसा, वडापाव जे काय ते मी खाऊन निघणार आहे. सध्या पाव अवेलेबल नाहीये, म्हणून एक समोसा आणि कटलेट पार्सल घेतो. आणि जसं मी म्हटलं होतं ते बघा तिथे जिलेबी तयार होतीये, आणि असे आहेत बरेच जे आता जिलेबी पाव खायला चालू करतील. बट त्या सेक्शन मध्ये नाही, आपण इथपर्यंतच बरे. आणि लकीली पाववाला पण आलाय जो आता ह्याला पाव देणार आहे. तर मला असं वाटतं 2 मिनिटं थांबलं पाहिजे, म्हणजे मला पाव पण खायला भेटेल. थँक्स. बघितलं, वाट बघितल्याने पण सगळ्या काही गोष्टी भेटतात. हा पाव नहीं था ना तो मैं रिटर्न जा रहा था, तो अभी पाव आ गया लकीली. ये मुंबई की शान है वड़ा पाव. वो तो है, भूक मिटत आहे. 2 समोसा पाव पार्सल घेतलेत आणि मी चाललो आता घरी. गपचूप आता गरम गरम चहा बनवेल, काळा चहा. ऑफकोर्स मी दुधाचा प्रिफर नाही करत. तो चहा पिता पिता ते खाईल आणि एकदाची भूक जाईल. थँक्यू सो मच फ्रेंड्स, तुम्ही इतका व्हिडिओ पर्यंत राहिलात, इतका तुम्ही साथ दिलीत माझ्यासोबत, तुम्ही जर्नी कंप्लीट केली भूक कंप्लीट करण्याची, त्यासाठी मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करून कळवा काही बोलायचं असेल तर, सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला अजून केलं नसेल तर, आणि वेट करा उद्यापर्यंत व्हिडिओ आलेला असेल की मी आज दिवसभर झोपलोय की नाही. कारण की आता मी झोपणारच नाहीये, स्वतःला काही ना काहीतरी करत बिझी राहणार आहे. काही गोष्टींची शॉपिंग करायची, माईक बघायला जायचं, आणि दुसऱ्या पण काही गोष्टी आहेत बघा. त्यासाठी उद्याचा व्लॉग समजेलच आज काय केलं तर. अशी जेव्हा भूक लागते ना फ्रेंड्स, तेव्हा आपल्याला आठवतं ते सगळं जेवण जे आपण कधी ना कधीतरी वेस्ट केलंय. थोड्या प्रमाणात का असे ना, त्या जेवणाची आठवण येते आणि असं वाटतं की ते आत्ता कुठून तरी भेटावं आणि ते पोटात जावं आणि आपली भूक जावी. म्हणून आहे ते, आणि समोर असेल ते जेवणाला किंमत देऊन त्याची इज्जत केली पाहिजे. तुम्ही इतका व्हिडिओ बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. टेक केअर. बाय बाय.